तर सरकार योजना आणून घरातल्या बहीण भावांमध्ये वितुष्ट आणतंय। मुलींना मोफत शिक्षणाची सोय, पण भाऊ मात्र बेकार फिरतोय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। आमचा पक्ष फोडला, पवारांचं कुटुंब फोडलं, आता जनतेची कुटुंब फोडताय। सरकारच्या योजनांवरून उद्धव ठाकरेंनी हा हल्लाबोल केला। पापांचा घडा झाकण्यासाठी योजनांचं पांघरून घातलं जातंय, अशी ही टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। सगळीकडे मला माहिती मिळते महिलांची गर्दी उसळली, चांगली गोष्ट आहे, पण त्याच घरामध्ये तुम्ही बहीण भावामध्ये जे वितुष्ट आणताय, भाऊ बेकार फिरतोय, मुलगा बेकार फिरतोय, शिकलाय, मुलींना शिक्षणाची सोय केली मोफत, मुलांना सुद्धा करा, दोघांनी आता भेदभाव करू नका। अरे तुम्ही राजकारणामध्ये घर फोडणारी माणसात आमचं घर फोडलं, आमचं कुटुंब फोडायचा प्रयत्न करताय, पक्ष फोडलात, पवारांचं कुटुंब फोडलात, आता जनतेची कुटुंब फोडताय तुम्ही। घराघरामध्ये तुम्ही असं वितुष्ट आणताय का? करायचं तर सगळ्यांसाठी करा। योजनांचा अतिवृष्टी होते योजनांची, पण अंमलबजावणीचा दुष्काळ आहे। अनेक योजना या एवढ्यासाठी ते मांडतायत की यांचा पापाचा बुरखा जो तुम्ही जे आंबरस तुम्ही मांडलं ना, हाती घेऊ मशाल रे, पाप जाळू खुशाल रे, अहो किती पाप जाळणार तुम्ही? यांचा पापाचा घडा एवढा भरलाय की तो लपवण्यासाठी योजनांचं पांघरून त्याच्यावरती घालतात। हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप या सरकारवरती आहे। व्हिडिओ याच इथल्या जालनाचा मला वाटतं सगळीकडे फिरतोय ना, सगळ्यांना सांगतोय तुम्ही सगळं रजिस्ट्रेशनचं नाटक करा, नाटक आलाय, पाहिला व्हिडिओ बघा, नाही तर तो व्हिडिओची लिंक द्या, सगळ्यांना दाखवा। तुम्ही नुसतं फक्त तुम्ही महिलांकडे जा आणि नोंदणीचं नाटक करा, म्हणजे महिला काय खुश होतात, माझे नोंदणी झाले, उद्या मला मिळणारच पैसे, उद्याचा उद्या उजाडणार कधी? ही सगळी नोंदणी चाललेली आहे, ही सगळा थापेबाजीचा कारभार आहे।